नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आता दिवाळी संपली आणि भाऊबीज सुद्धा संपलेली आहे. तर आजचा विषय आहे आपला दिवाळीनंतर क्लासेसला यावे का नाही यावे. बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांच्या मनामधले पडलेला प्रश्न की आता दिवाळीपर्यंत जो क्लासेसचा सिलेबस आहे ऑलमोस्ट 90% झालेला आहे आणि आता आपल्याला भविष्यात क्लासेसला येण्याची गरज आहे का, किंवा कॉलेजला जाण्याची गरज आहे का, किंवा स्कूलमध्ये जाण्याची गरज आहे का. तर तो विद्यार्थी 10वीचा असेल किंवा 12वीचा असेल, तर मी हा त्या दोन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी बोलणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर मी आवर्जून सांगतोय की क्लासेसला असेल, मी क्लासेसविषयी बोलतोय, तर क्लासेसला विद्यार्थ्यांनी यावे का नाही यावे. तर मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या 18 ते 20 महिने आता लगभग आपण अभ्यास करतो. त्याचं एक्सप्लेनेशन ते आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 3 तासात लिहायचं असतं, तो प्रत्येक विषय. मग तो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, इंग्लिश एक्सेट्रा कोणता विषय असू शकतो. आणि दुसरी मोठी एक्झाम म्हणजे MHT CET असेल, नीट असेल, JEE असेल, या ज्या मोठ्या मोठ्या एक्झाम आहेत त्याचा आपण पूर्ण 24 महिने अभ्यास केल्यानंतर आपण ते फक्त 3 तासामध्ये पूर्ण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय फक्त 3 तासामध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचे असते. आपण गेले 18 ते 20 महिने क्लासेस करत आहोत, गेल्या वर्षभरापासून आपण क्लासेस करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो अभ्यास केलेला आहे तर तो शिकवणीमध्ये तुमचं 90% जरी शिकवणं झालं असेल, परंतु आता इथून पुढची वेळ आहे ती म्हणजे रिव्हिजनची. उरलेला अभ्यासक्रम कंप्लीट करणे, रिव्हिजन करणे आणि महत्त्वाचं म्हणजे सराव परीक्षा देणे. कारण की जोपर्यंत तुम्ही सराव करत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्क्स पडणार नाही. आज विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे, तर तो कशाच्या माध्यमात, काय रिझन काय, तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त तो होता म्हणजे त्याचा सराव. मित्रांनो, जेवढा तो घाम त्या पिचवरती गाळतो, जेवढा त्याचा घाम ग्राउंडवरती गळतो ना, त्याच्यापेक्षा काही पटीनं घाम त्याचा त्या नेट प्रॅक्टिसमध्ये पडतो मित्रांनो. म्हणूनच म्हणतो आपण की आज जे आपण म्हणत होतो सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड कोणीच ब्रेक करू शकत नाही, तर बघा तो विराट कोहलीनं करून दाखवलेला आहे. बघा मित्रांनो, तर याचा अर्थ काय, तर मला तुम्हाला सांगायचंय की प्रॅक्टिस. तर हे येणारा जो नोव्हेंबर उरलेला जो आहे, अर्धा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, हे जे 2 ते 2.5 महिने आपल्या हातात राहिलेले आहेत ना, तर इथं तुमचं रिव्हिजन होणार आहेत, तुमच्या सराव परीक्षा होणार आहेत, म्हणजे प्रिलिम्स होणार आहेत आणि तुमचे डाऊट क्लिअरन्स होणार आहे. की शक्यतो मी बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतोय की त्यांना असं वाटतंय की 2 महिने गेलं नाही तर आम्हाला काही फरक नाही पडणार, आमचा अभ्यासक्रम झालेला आहे. अभ्यास जरी झालेला असेल तर हा काळ आहे रिव्हिजनचा, हा काळ आहे सरावचा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण रिव्हिजन आणि सराव नाही केला तर कृपया मी तुम्हाला सांगतोय की आपला रिझल्ट लागणार नाही. पालकांना मला आवर्जून हात जोडून विनंती आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की 2 महिने आपले तिथं राहण्या खाण्याचा पैसा वाचत असेल तर आपल्याला क्लासेसला जायची किंवा एखाद्या शिकवणीत जायची गरज नाही पडणार. तर घरी बसून आपला विद्यार्थी अभ्यास करेल, शक्य नाही. जरी तो अभ्यास करत असेल पण त्याचे अभ्यास कितपर्यंत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये येणारे डाऊट जे आहेत, तर ते जे डाऊट आहेत ते प्रत्यक्षात क्लासमध्ये आल्यावरती सॉल्व्ह होणार आहेत. आणि दुसरं म्हणजे परीक्षा दिल्यानंतर त्याला त्याचं आकलन होणार आहे की मला हा अभ्यास जो केला आहे तो किती समजलेला आहे. तर त्याच्यासाठी सराव परीक्षा द्यायला विसरू नका. सुरुवातीच्या काळात मार्क कमी पडतील, परंतु सराव करता 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 तेच मार्क तुमचे वाढत वाढत जातात. मी क्लासमध्ये नेहमीच सांगत असतो, नीटला जेव्हा रिपीटरला मुलं येतात तेव्हा 300, 350, 400 लवकर पुढं जातच नाही. 2 महिने 3 महिने होतात. मग त्यांना सांगतो की 3 महिन्यानंतर बघा तुमचा रिझल्ट कसा येईल. मग तेव्हा ते विद्यार्थी 500 मार्कापर्यंत येतात. मग त्यांना असं वाटतं की आपल्याला तर आणखी कट ऑफ तर 600च्या आसपास जाणार आहे, त्यामुळे आपल्याला मार्क आणखी जास्त. तर त्यांना परत थोडंसं कॉन्फिडन्स द्यावं लागतं, त्यांना म्हणावं लागतं थोडं वेट अँड वॉच. मग जेव्हा 5वा 6वा महिना उजाडतो तेव्हा ते 600च्या आसपास यायला लागतं. आपण सुरुवातीपासून त्यांच्या एक्झाम घेत आलेलो आहेत आणि सुरुवातीचं रिव्हिजन होतं आणि करंट जे आपण शिकवतो ना त्याचा अभ्यास होतो आणि त्याचं रिफ्लेक्शन त्यांच्या मार्कावरती पडतं मित्रांनो.
त्यामुळे मी आवर्जून सांगतोय, ज्यांना कुणाला असं वाटत असेल की आपण आता क्लासला जाण्याची गरज नाही आहे किंवा कॉलेजला जाण्याची गरज नाही आहे, आपण सेल्फ स्टडी करू शकतो, या सेल्फ स्टडी तर करायचीच आहे. हा प्रॉपरली सेल्फ स्टडीचा टायमिंग पण आहे. पण सेल्फ स्टडी करताना तुम्हाला येणारे डाऊट क्लिअर करण्यासाठी, तुमचं रिव्हिजन करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे सराव परीक्षा देऊन तुमचं किती आकलन झालेलं आहे हे ज्ञात होण्यासाठी आपल्याला आवर्जून क्लासेसला यायचं आहे. नसता भविष्यामध्ये 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर आपल्याला आपलेच घरचे विचारतील की तुम्ही आयुष्यात काय दिवे लावलेत. जर आयुष्यात आपल्याला चांगले दिवे लावायचे असेल पुढचे जे 3 महिने आहेत तर तो अभ्यासाचा कालावधी आहे. तर मी परत एकदा पुनश्च एकदा तुम्हाला आव्हान करतोय, पालकांना मी आव्हान करतोय की सर्वांना परत एकदा क्लासेसला रेग्युलर पाठवायचे, जेणेकरून भविष्यात आपल्याला पश्चाताप होणार नाही. जास्त बोलत नाही मित्रांनो. काही डाऊट असेल तर खाली माझा नंबर मी देतच आहेत आज तुम्हाला, आणि त्या नंबरवरती तुम्ही प्रत्यक्षात मला व्हॉट्सअपवरती किंवा डायरेक्ट कॉल करून तुमचे प्रश्न विचारू शकतात. धन्यवाद.